अजितदादा तर्केरे मात्र भारतीय जनता पक्षाला वेगळीच भीती आहे. पद्धतशीरपणे विलिनीकरण रोखलंय कारण भाजप बेदरलंय. आता तुम्ही म्हणाल की या घटनेला भाजपचा संबंध तरी काय आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकाराला बोलत असताना ज्यावेळेस पत्रकाराने देवेंद्र फडणवीस यांना विचारलं, खास करून विलिनीकरणाच्या मुद्द्याला छेडलं, त्यावेळेस सुरुवातीला तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगण्याचा असा प्रयत्न केला की राष्ट्रवादीचा तो वैयक्तिक विषय आहे, राष्ट्रवादी वेगळा पक्ष आहे, त्यांनी विलिनीकरण करायचं नाही करायचं त्या दोघांचा विषय आहे. पण हा शब्द वापरला आणि पुढे जे देवेंद्र फडणवीस बोलले त्यावरून पडद्या आडून भारतीय जनता पक्षाचा किती मोठा डाव आहे आणि अजितदादांचं सावडायचं झालं नाही तोवरच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची घाई का केली हे आता समोर येत आहे. कारण फडणवीस असं म्हणतायत की जरी विलिनीकरण त्या दोघांचा विषय असला तरी दादानी मला याविषयी कधी काहीच सांगितलं नाही. आता दादानी फडणवीस यांना सांगितलंय की नाही सांगितलंय हे आता कोणाला माहिती, कारण सांगणारे दादा आता हयात नाहीत आणि बोलणारे फडणवीस नेमकं खरं बोलतायत की काय हे कोणालाही माहिती नाही. पण ते असं म्हणतायत की दादानी मला काही सांगितलेलंच नाही, तरी देखील विलिनीकरण करायचं असेल तर आधी आमच्याशी बोलावं लागेल. हे स्टेटमेंट आहे देवेंद्र फडणवीस यांचं. होय, हे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की विलिनीकरण करायच्या आधी म्हणजे चर्चा सुरुवात करायच्या आधी तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल. म्हणजे आता मीडिया समोर असं मिळमिळीत किंवा एक प्रकारे सरळ वाक्य झालं, पण खाजगीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीला एक प्रकारे तो दम दिलाय की जर तुम्ही या मार्गाला गेला तर पुढे काय होईल याचा अंदाज सुद्धा येणार नाही. आणि आता ते भाजप शरद पवार यांना का बरं भेदरले आहेत याचं कारण ज्या तातडीनं सुनेत्रा पवार यांना अगदी 2 दिवसात म्हणजे इकडं सावडायचं काम चालू आहे, राख वगैरे शांत झाली नाही, अशातच लगेच ताबडतोब सुनेत्राताई यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ का बरं दिली. फडणवीस असं म्हणतायत की राजीव गांधी म्हणजे इंदिरा गांधीचा मृत्यू झाला त्यानंतर राजीव गांधींना हे असं दिलं होतं, पण ते पंतप्रधान पद आहे, हे साधं मुख्यमंत्री पद सुद्धा नाही. महाराष्ट्राला अलरेडी एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच आहे. असं असताना फडणवीसच असं म्हणतात की उपमुख्यमंत्री पद हे काय संविधानिक पद नाही. मग महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्या रूपात एक उपमुख्यमंत्री असताना दुसरे उपमुख्यमंत्र्यांची खरंच एवढी तातडीनं शपथ द्यायची गरज होती का नाही. आणि इथेच तो पॉइंट येतोय की भाजप शरद पवार यांना भेदरलंय कारण त्यांना भीती आहे शरद पवार बोकांडे बसतील. हो, बोकांडे हे शब्द का आहे, कारण भारतीय जनता पक्षाला ही भीती आहे की जर का भावनेच्या भरामध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया झपकन जर का झाली तर सगळ्या राष्ट्रवादीचं सगळी सूत्र ही शरद पवार यांच्या हातामध्ये जातील. आणि शरद पवार यांनी कालच असं सांगितलं की विलिनीकरण जरी झालं तरी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा कुठलाही विचार नाही, तसा काही संबंधच येत नाही. म्हणजे काय, एकतर अजितदादा भारतीय जनता पक्षाला सोडणार होते किंवा विलिनीकरण जरी झालं तर त्याची अट ही असावी की अजितदादा यांना सत्तेमधून बाहेर पडावं लागेल. आणि महापालिकेच्या निकालानंतर अजितदादा ज्या द्वेषाने विलिनीकरणाची भाषा बोलत होते, शरद पवार किंवा त्यांचे काका यांची जी काय स्तुती करत होते की तू मोठ्या बापाचा असशील पण मी मोठ्या काकाचा आहे, असं भरसभेत दादाने लांडे यांना ठणकावलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये. म्हणजे त्यांना एक व्हायचं होतं, एकत्र यायचं होतं. पण देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला याची पूर्ण माहिती आहे की जर का भावनेच्या भरात विलिनीकरण झालं तर राष्ट्रवादीवर हँड येईल तो शरद पवार यांचा आणि रोहित पवार सुप्रियाताई सुळे यांचा. आणि यांचं आणि भाजपचं फारसं काय पटत नाही. आणि त्यामुळं कदाचित पुढं भविष्यात असं धोकादायक खेळ सुद्धा केले जाऊ शकते की जसं ठाकरे परिवाराच्या हातातून शिवसेना हिसकावून घेतली तसंच पवार कुटुंबियाच्या हातातून राष्ट्रवादी हिसकावून घेतली जाऊ शकते. आणि शिवसेनेच्या बाबतीत जसं एकनाथ शिंदे यांचा वापर केला गेला तसा राष्ट्रवादी फोडण्यासाठी म्हणून तटकरे असतील किंवा त्यांच्या अगदी खासम खास असणारे प्रफुल्ल पटेल यांचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो. इंटरेस्टिंग गोष्ट पडद्याआड अशी आहे, खरं तर इंटरेस्टिंग सुद्धा म्हणावी लागणार नाही या ठिकाणी, कारण अजितदादा ज्यावेळेस भाजप बरोबर जात नव्हते त्यावेळेस प्रफुल्ल पटेल यांच्या माग ईडीचा ससेमिरा होता. आणि मग कुठेतरी त्यांना हे चॅलेंज दिलं गेलं किंवा अट दिली गेली की अजितदादांना आमच्याकडे आणा. ताबडतोब प्रफुल्ल पटेल यांनी धडपड करायला सुरुवात केली. आणि असं असू शकतं
की जर दादा तयार होत नसतील तर सिंचन घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधानांनी करावा. झपकन अजितदादा इकडे येतील आणि झालंही तसंच. अजितदादांचा तो काही सिंचनाचा मुद्दा होता तो समोर आला आणि राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिला. या वेगळ्या जरी गोष्टी असल्या तरी देखील भाजप विलिनीकरण होऊ देणार नाही हे 101% खरं आहे. कारण विलिनीकरण जर का झालं तर तटकरे बाजूला पडतील, पटेल बाजूला पडतील, भुजबळ बाजूला पडतील आणि मुंडे सुद्धा बाजूला पडतील आणि मूळ राष्ट्रवादी शरद पवार यांची होऊन जाईल, त्यांच्या हातामध्ये जाईल आणि जयंत पाटील, रोहित पवार असतील, शरद पवार असतील किंवा ही सगळी लोक पुन्हा ऍक्टिव्ह होतील आणि आपल्याला हवं तसं वागता येणार नाही. त्यामुळं आता सुनेत्राताई यांना उपमुख्यमंत्री जरी बनवलं असलं तरी भाजप राष्ट्रवादीचं काय करेल हे पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे. धन्यवाद.